श्री राजरेश्वर महागणपती यांच्या आशीर्वादाने सादर करीत आहेत जामा, सलवार, पटका आणि विस्तृत पगडी हे पोशाख घालणारा आजच्या युगातला मावळा नाही म्हणता येणार. मग आजच्या काळात मावळा कुणाला म्हणता येईल? जीव झाला येडा पिसा रात रात जागणं पुर दिसभर तुझ्या फिरतो माग मागणं. हॅलो. हा भाऊ, आता जर तू माझं काम केलं नाहीस ना तर तुझंच पार्सल करून मी पाठवेन, कळलं का? होईल भाऊ, आजच्याच होईल. भाऊ एक शेवटचा चान्स द्या. होईल भाऊ. हो. हे बघ, तुला शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा असं कधी केलं? हो साहेब. हात हात पाठीमागे घे. पुन्हा पुन्हा अशी गलती करायची नाही. हे चल, घेऊन जायला. साहेब, साहेब माझ्या मुलाला वाचवा साहेब. काका तू बी शांत व्हा. सतीश, पाणी घे. हो सर. आरामात आरामात पाणी पिया. काय घडलं ते मला व्यवस्थित सांगा. पूर्ण नोटिंग करून घे, वर्ड टू वर्ड. आज माझा मुलगा शाळेत नेत होता साहेब. अच्छा.
काय चाललंय दीदी, अभ्यास? काही नाही, रोजचा. दीदी, दादा नाही आला का? उहुं. शाळा सुटली का? हो. अजून कसं नाही आला? 5 वाजायला आले यार. काका. बाबा. बाबा. साहेब, साहेब माझ्या मुलाला वाचवा हो. मी हात जोडतो साहेब. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आपण काही प्रयत्न करून तुमच्या मुलाला सोडून आणू. मला एक सांगा, काय साहेब? ज्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस कोणी पाहिलं का? तुमचा कोणावर काही संशय आणि यामागे कोणी मास्टरमाइंड वगैरे? हो साहेब, तो विजय ठाकूर. अरे यार, काय आता आहे सारखं तेच. साहेब माझ्या मुलाला वाचवा हो. हे बघा काका, तुम्ही विजय ठाकूरच्या विरोधात तक्रार करणार, पण आपण त्याला आताही टाकू. पण सध्या तुमच्या मुलाचा जीव वाचवणं फार महत्वाचं आहे. मग काय करणार? तुम्ही शांत व्हा. तुम्ही शांततेने घ्या फक्त. अहो, माझा मोबाईल किंवा गाडी नाही गेली, माझा पोटचा गोळा गेलाय आणि तुम्ही म्हणता शांत व्हा. तुम्ही शांत होऊन माझं ऐकून घ्या. मी काय म्हणतो ते एकदा शांततेने ऐकून खाली बसा पहिले. हे बघा काका, क्रोधाच्या क्षणी संयम राखला तर नंतर पश्चातापाचे 100 क्षण वाचतील. या गोष्टीचं भान असू द्या थोडं. आणि विषय काय आहे की आपण एक शांत डोक्याने विचार करून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई तर करूच, बेकायदेशीररित्या सुद्धा कारवाई करू. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काही करून आपल्याला त्याच्या विरुद्ध पुरावे जमा करावे लागतील आणि त्याला आत टाकू. आपल्याकडे एक पर्याय आहे. तो काय? तो पर्याय म्हणजे माऊली. माऊली? हो. माऊली कुठे पोलीस आलाय का? नाही, माऊली कोणी पोलीसवाला नाही व अधिकारी नाही व कोणी सेलिब्रिटी नाही. तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. तो माझी मदत करेल का? बिलकुल 100% करेल. काय यार माऊली, तू पण असं चांगलं राहून आणि दान धर्म करून काय सिद्ध करणार आहेस? हे बघ रवी, आपण आपले चांगले कर्म सोडायचे नाही. बाकी जे काय ना ते देव बघून घेईन. काही नसतं रे कर्म गिर्म. तुझ्या वाईट वेळेला येतं का बरं कोणी चालला कर्म करायला? अरे यार, बरे सोड सगळं. मला एक सांग, तुझा तो आवडता रॅपर काय नाव त्याचं? MC स्टँड. हा, त्याचा नवीन रॅप आलाय म्हणते. हो. एकदा बोलून दाखवशील का?
हो. बोल बरं. Raspberry. मैं इस बस्ती का हस्ती ब्रो आ रहे भाई लोग कल्टी लो मैंने बॉम्बे में बचा एक बच्ची को इधर फायर होला कल्टी ब्रो कल्टी ब्रो कडक भारी. मला सांग रवी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेमध्ये काय लिहिलंय सांगतो का एकदा? मला नाही माहित, तुला माहित असन सांग ना तू. अर्तिपथ चंद्रलेख इव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवस्य येषा मुद्रा भद्राय राज. चल तुला समजावतो. हाच फरक आहे रवी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुझी इन्स्पिरेशन ना ते छपरी यूट्यूबर्स आणि ते छपरी रील स्टार, म्हणून तुझे विचार पण आहे ना सगळे छपरी झालेत. माझी इन्स्पिरेशन बघ, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसेवक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अजून पण बरेच आहेत. म्हणून माझे विचार पण आहे ना त्या महापुरुषांसारखे श्रेष्ठ आहेत. समजलं? हो. हॅलो, कुठे आहे साहेब? गेल्या 2 मिनिटापासून इथे तलावाजवळ मी तुझी वाट बघतीये. तुला नेहमीप्रमाणे आज पण उशीरच करायचा आहे का रे? म्हणजे मी तुझी इथे वाट बघत थांबली याचा अर्थ असा आहे की मला काही काम नाहीये? अरे वेडे, याचा अर्थ असा आहे मला माझं कोणतंही काम तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं नाहीये. आणि हो, तू इतका कुठे बिझी आहेस? 1 मिनिटात इथे आला पाहिजेस, नाही तर मी निघून जाईल. कुठे चालला माऊली? सृष्टीचा कॉल आला, भेटतो तुला आल्यावर. हॅलो, पाखरू गावलंय, या लवकर. मुलीची झेड काढतो. हे बघ माऊली, आपल्याला एकमेकांसोबत एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची, आणि तू अशा हाणामारी करतोय. तू त्यांना प्रेमाने पण समजून सांगू शकत होतास. आणि तुला जर यापुढे अशी हाणामारी करायची असेल ना, मला विसरून जा. ओके, सॉरी, नाही करणार आता. चला मॅडम. मला काही शौक नाही भांडणं करायचा. मलाही वाटतं तुझ्या हातात हात घेऊन तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसावं, पण काय ना, भांडणं करायला परिस्थिती भाग पडते. हो. पण तुला एक सांगू, तू माझं पूर्ण आयुष्य आहे सृष्टी. खरंच? हो खरंच. नाही करणार मी आता भांडण. बस. बरं मला सांग, ते तुझ्या पोलीस भरतीचं काय झालं? अरे यार, सोड ना, जाऊ दे ना, सोड. मग आता पुढे काय करायचं? तुझ्यावर प्रेम. सृष्टी, तुला एक सांगू, तुझं माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी काय आहे हे मी तुला शब्दात पण नाही सांगू शकतो. पण हा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, किती पाऊस कोसळला, वारा सुटला,
लाठ आणि थैमान जरी घातला ना तरी तुझा हात मी कधीच सोडणार नाही. प्रॉमिस. माऊली माऊली आपणच का? हो मी. काका, जर पोलिसच तुमची मदत करू शकत नसेल तर मी तर काय करू शकतो? असं नको बोलू माऊली. तूच तर माझी शेवटची आशा आहे. तू जर माझी मदत नाही केली ना तर माझ्या मुलाचा जीव जाईल. मी हात जोडतो तुला. काका, तुम्ही हाता नका जोडू प्लीज. तुम्ही माझ्या वडिलासारखे. तरी पण मी तुमची मदत नाही करू शकत. तू काय आहे, तुला काय व्हायचंय ना, यातलं अंतर म्हणजे तू काय करतो. आणि तुझ्या हातून जर चांगले कर्म घडत नसेल ना तर तू कधीच चांगला मावळा बनू शकणार नाही. आणि हो, मला जर रस्ता सापडत नसेल ना तर मी स्वतःचा रस्ता स्वतःच बनवू. काय ठरवलं? मला वाटतं मी त्या बापाची मदत करायला पाहिजे होती. आयुष्यभर तू हेच करत राहा. अरे माऊली, तू जर आज या बापाची मदत केली नाही तर आयुष्यभर तुझ्या मनात हे विचाराचं वादळ कायम चालू राहील. आणि समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ अधिक भयानक असतं. प्रेमाचा आणि स्वतःचा विचार जर केला तर कर्तव्यापासून दूर पळावं लागेल. आणि कर्तव्याचा विचार जर केला तर प्रेम विसरावं लागेल. चल माऊली, तुला स्वतःच्या भावनेपेक्षा कर्तव्य मोठे आहे. कोण पाहिजे तुला? माझा मुलगा. कोण? तुझा मुलगा? कोण नाही ते जा. ए माऊली, तू का पोलीस बिलीस झालास काय? का तुला कोणी अंडर कव्हर पद दिलंय म्हणून या बापाची मदत करायला आलास? मला कोणतं पद नाही म्हणून नाराज नको होऊ संजा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मला ह्या जगातलं सर्वात मोठं पद दिलंय, ते म्हणजे मावळा. ए, हातपाय तोडा ह्या मावळ्याचे.
व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणारे, शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून म्हणणारे मावळे नसतात रे माऊली. मावळा तोच असतो चांगले कार्य करून लोकांच्या मदतीला धावून जाणारा. हाच खरा मावळा असतो माऊली. काय द्यावं, काय पाप केलं मी त्या एका बापाच्या पोराला वाचवलं आणि माझी सृष्टी केली मला सोडून. काय रे, तुला माझं प्रेम जपण्यापेक्षा दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला आवडतात ना? मन जिंकलंस रे वेडे तू माझं. त्या काळात महाराजांचे मावळे जे स्वराज्यासाठी मातृभूमीसाठी प्राणपणाने लढले, शैतान मुघलांच्या झोपा उडवल्या असे त्या काळातले मावळे होते. जामा, सलवार, पटका आणि विस्तृत पगडी हे पोशाख घालणारा आजच्या युगातला मावळा नाही म्हणता येणार. मग आजच्या काळात मावळा कुणाला म्हणता येईल तर माऊलीसारख्या मुलांना. तुम्हीही मावळे आहात, फक्त चांगले कर्म सोडू नका. आई बहिणींचा आदर करा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपा आणि अंमलबजावणी करा. जय शिवराय.